एस टी महामंडळाकडून आता 2 रुपयाची तिकीट वाढ करण्यात आलेली आहे. हे तिकीट आहे ते स्वच्छतेचा अधिभार असणार आहे. एस टी महामंडळाकडून असेल किंवा प्रायव्हेट संस्थाकडून जे काही स्वच्छता बसस्थानकामध्ये शौचालय असलेली जी स्वच्छता केली जाते त्यासाठी या 2 रुपयाचा कर आता अधिक द्यावा लागणार आहे. आपल्यासोबत काही प्रवासी जाणून घेऊयात. दादा काय सांगताल की 2 रुपयाचं आता एक्स्ट्रा तिकीट घेतलं जाणार आहे स्वच्छतेसाठी? चांगलं की उलट छान आहे की ते 2 रुपये तिकीट. पहिले किती पैसे द्यावं लागेल बस स्टँडवर गेल्यावर शौचालय तिकडे बाथरूममध्ये साठी बाथरूम? 10 रुपये घेत होते. मी तुम्हाला सांगतो की जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 2 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागणार तिकिटासाठी, ज्यांना फ्री होतं. आणि जे काही तुम्ही अर्ध तिकीट आहे किंवा माझ्यासारखे जे काही प्रवासी असतील त्यांच्यामध्ये 10% वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे हे 10% काही दिवसात स्वच्छतेसाठी आम्हाला फुकट द्यावं लागणार नाही, 5-10 रुपये नाही द्यावं लागणार. आता या 2 रुपयामधून मग ते चांगलं आहे ना ते. पहिले तुम्हाला काय अपेक्षा बसताना का स्वच्छता कशी असली पाहिजे, या ठिकाणची शौचालय कशी असली पाहिजे? असायला पाहिजे ना स्वच्छता. पैसे वाढून घेतले मला स्वच्छता पाहिजेच ना, पाहिजे ना, दुसरं काय. दादा मला सांगा की आता 2 रुपयाचं जे काही आहे ते अधिभार लावण्यात आला आहे तो स्वच्छतेसाठी. तुम्हाला काय वाटतं कशी स्वच्छता असली पाहिजे? स्वच्छता तशी तर नाही आहे. बसस्टँडमध्ये गाडीमध्ये धूळ बघा, किती गाडीमध्ये धूळ आहे. बसस्टँडमध्ये स्वच्छता नाही. तर 2 रुपये आकारले तर त्यांनी स्वच्छता द्यायला पाहिजे, पण तसं दिसत नाही. ठीक आहे, तर काय प्रवासी येतात आणि आपण यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण जर पाहिलं तर दररोज राज्यामध्ये एस टी महामंडळातून 55 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात आणि आता याच 55 लाख प्रवाशांमधून 1 कोटी रुपये दररोज एस टी महामंडळाला मिळणार आहेत. आणि हा 1 कोटी रुपयाचा निधी जो एस टी महामंडळाला न जाता ज्या काही प्रायव्हेट संस्था आहेत या संस्थांना या स्वच्छतेचं कंत्राट देण्यात आलेलं आहे आणि याच माध्यमातून ही सगळी स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अपेक्षा एवढीच प्रवाशांनी व्यक्त केली आहे की 2 रुपये तिकीट आकारला तरी चालेल, मात्र स्वच्छता असली पाहिजे आणि त्याचा लाभ या प्रवाशांना झाला पाहिजे. सहकारी मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड.